नाही, 4-5 दिवसापासून हा परभणीमध्ये जी घटना झाली त्याच्यानंतर जे प्रतिसाद उमटले आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की 4 दिवसापूर्वीच जर त्यांनी 5 दिवसापूर्वी जर त्यांनी लक्ष दिलं असतं आणि जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या समोर असलेल्या संविधानावरती जी विटंबना झाली त्या व्यक्तीवर त्वरित कारवाई केली असती, कठोर कारवाई केली असती तर या सगळ्या पुढचे घटनाक्रम घडलेच नसते. परंतु दुर्दैवाने हे सरकार जे आहे ते मंत्रिमंडळ बनवण्यामध्ये बिझी होतं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झाला. त्याच्यानंतर ज्या भूमिका घेतल्या गेल्या तिथल्या पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या भूमिकासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितल्या तर त्या निरपराध लोकांना ज्या आहेत त्या जेलमध्ये टाकण्याची भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आली. आम्ही संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी याचा आवाज उचलण्याचं काम केलं आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये श्री सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा अहवालसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यांच्या घरामधल्या लोकांचे स्टेटमेंटसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा मृत्यू हा जो आहे तो पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांच्यामध्ये मारहाण झाली पोलिसांच्या माध्यमातून त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि हे स्पष्ट झालेलं आहे की आता त्यांचा अहवालसुद्धा आलेला आहे जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे की मल्टिपल इंजुरीज झाल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. आणि काल आंबेडकर चळवळीचं अजून एक जे होते वाकोडे त्यांचंसुद्धा पूर्ण दिवस ते काल त्या प्रेतयात्रेमध्ये होते. त्यांचं काल दुर्दैवाने वाकोडेजींचं सुद्धा जे काय म्हणतात त्याला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि मोठे समर्थक होते त्यांचंसुद्धा काल दुर्दैवाने हृदयविकाराच्या निधन झालं. त्यामुळे सगळे जे मंडळी होती ही जी सगळी लढत होती या सगळ्यांचं जे आहे ते आवाज दाबण्याचं काम राज्य शासनाच्या वतीने झालेलं आहे. आणि म्हणून मला त्वरित सांगायचं एक तर मला समाजाला विनंती करायची आहे की त्या ठिकाणी शांतता आपण प्रस्थापित ठेवावी आणि दुसरं मला राज्य सरकारला सांगणे की या प्रकरणाची जी आहे ती पूर्ण चौकशी SITच्या माध्यमातून व्हावी ही सुरुवातीपासून माझीची मागणी आहे. आणि दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांना आर्थिक मदत करण्यात यावी आणि त्यांना 25 लाखाची मदत राज्य सरकारने त्वरित जाहीर करावी अशी या ठिकाणी मी मागणी करते. पण पोलिसांचं म्हणणं आहे की हृदयविकाराच्या झटक्याने याचं निधन झालंय सूर्यवंशी यांचं आणि त्याला जोडून आणखी एक प्रश्न असा आहे की असे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना पोलिसांनी उचललं, त्यांच्यावरती केसेस दाखल केल्या, त्यांच्या पुढचं भविष्याबद्दल जरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. नक्कीच तुम्ही जर आमचं जर बघितलं असेल आम्ही जो फ्लॅग घेऊन उभा होतो जो आम्ही तो बोर्ड घेऊन उभा होतो त्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की एकतर निरपराध लोकांना अटक करणं बंद करा, या प्रकरणाची पूर्ण चौकशी करा आणि जे तुम्ही म्हणताय की पोलीस सांगतात की त्या रिपोर्टमध्ये हार्ट अटॅकचा उल्लेख आहे परंतु ज्याच्यामध्ये मल्टिपल जे आहे त्याच्यामध्ये जे आहे त्या इंजुरीजचा उल्लेख आहे आणि इंजुरी म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून जसं मी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाने त्या संदर्भामध्ये बोललेले आहेत, तिथल्या बघितलेल्या लोकांनी या संदर्भामध्ये जबाब दिलेला आहे आणि मला वाटतं या पूर्ण प्रकाराची SIT चौकशी व्हावी. मी सुरुवातीपासून मागणी करते की त्यांना आर्थिक मदत मिळावी आणि सरकारने या प्रकरणामध्ये गंभीरपणा घ्यावा. आज समाजामध्ये म्हणा किंवा परभणीमध्ये जो असंतोष आहे जी अशांतता आहे त्याला त्वरित जे थांबवण्याचं काम आणि जबाबदारी सरकारची राज्य सरकारची. दुर्दैवाने ज्यांनी दंगली भडकवण्यामध्ये जे आहे त्या भाग घेतला त्यांना दुर्दैवाने मंत्रिपदे मिळत आहेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. नाही, वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमधलं विधेयक येऊ द्या, ते बघितल्यानंतर वाचेल. पण माझा एक साधा प्रश्न आहे की ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की हरियाणा आणि जम्मू काश्मीरचं इलेक्शन झालं त्याच वेळेला महाराष्ट्राचं आणि झारखंडचं इलेक्शन का घेतलं नाही? त्यावेळेस सांगण्यात आलं की बाबा सण येत आहे, दिवाळी येत आहे, हे येत आहे, गणपती येत आहेत आणि त्यामुळे आम्ही आगमन असल्यामुळे आम्ही एवढा स्टाफ देऊ शकत नाही, तेवढा देऊ शकत नाही आणि म्हणून 2 इलेक्शन पुढे घेतले आणि सेम टाईमला प्रत्येक वेळेला इलेक्शन जे होतं ते 3 महिने पुढे नेण्याचं काम केलं. आणि त्या मधल्या काळामध्ये जितक्या कॅबिनेट झाल्या त्या कॅबिनेटमध्ये कधी 80 तर कधी 90 निर्णय घेतले गेले. म्हणजे काय होतं ते सगळे? याचा अर्थ हा विचार सुद्धा निवडणूक आयोगाने केलाच असेल ना. याचाच अर्थ की ज्या वेळेला तुम्हाला करायचं आहे त्यावेळेस ते पद्धतीने केलं जातं. ते बिल येऊ द्या, त्या बिलला आम्ही वाचू. पण माझा निवडणूक आयोगाची याच्यामध्ये काय भूमिका याच्याबद्दल मला त्यांचं मत मला विचारायचं आहे की तुम्ही त्यावेळेला का घेऊ शकला नाही इलेक्शन ज्यावेळेला तुम्ही घेऊ शकला असता. प्रत्येक वर्षी जी इलेक्शन बरोबर होतात ती इलेक्शन का होऊ शकली नाही? माझा प्रश्न जे लोकसभेतले राष्ट्रीय मुद्दे असतात ते राज्यातल्या मुद्द्यावर हवे होतील का आणि प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व जे आहे तर ते त्याच्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे असं वाटतं. नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेला दोन्ही होतात इलेक्शन त्यावेळेला लोकसभेचे इलेक्शन हे राष्ट्रीय मुद्द्यावरती असतात आणि राज्यामधले इलेक्शन जे विधानसभेचे असतात ते स्थानिक मुद्द्यावर राज्याच्या मुद्द्यावर असतात आणि त्यामुळे नक्कीच यावेळी दोन्ही इलेक्शन एकत्र त्याचा नक्कीच परिणाम होईल. पण माझा प्रश्न हेच आहे की सुरुवातीपासून मी ते विचारते की हे 4 इलेक्शन त्यावेळेला का नाही घेतले गेले? त्यामुळे मला पहिलं तर भाजपाची भूमिका त्याच्यामध्ये काय होती, निवडणूक आयोगाची भूमिका त्याच्यामध्ये काय होती ही पहिली स्पष्ट केलं गेलं पाहिजे ना. आज त्यांनी आणलेले पण त्याच्याबद्दल पूर्वीचं त्यांचं मत काय झाले?
2-4 महिने तुम्ही थांबवण्याचं काम केलं आणि एक इलेक्शन घेण्याचं काम झालं. त्याच वेळा घेतलं असतं तर का कदाचित परिणाम वेगळे दिसले असते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.